आणि आणखीन एक म्हणजे महत्वाचं एक गोष्ट मी आवर्जून मांडू इच्छितो की सर्कल, तुमचे मित्र हे खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतं कोणत्याही जर्नीमध्ये. तर माझा एक मित्र होता जो सोबतच प्रिपरेशन करत होता आणि त्याने मागच्या वर्षी IPS बनला तो, यावर्षी माझ्यासोबत मोस्टली IAS बनेल. तर त्याच्याशी संबंध असल्यामुळे माझाही खूप फायदा झाला. तर लोक आसपास असेच ठेवा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करताय ज्याने म्हणजे तुम्हीही ध्येय वेडे व्हाल आणि तुम्हीही एफर्ट म्हणजे कॉम्पिटिशन असावी त्यात. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला की आता मी जस्ट एक्झाम संपवलेली आहे, मी ट्रेनिंग घेतलेली नाही आहे. तर माझे जे विचार आहेत ते आत्ताही रॉच आहेत, मला असं प्रोफेशनल ट्रेनिंग भेटलेलं नाही आहे आणखीन. तर मला नाही वाटत IAS जिल्ह्याचा बॉस असतो, तो तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी असतो, सिव्हिल सर्वंट. आणि व्यासपीठावरील समस्त मान्यवर, माझे गावकरी मित्र मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझ्या वडिलांच्या वयाचे माझे काका, सगळ्या समस्त काकू मित्रमंडळी, तिकडची भावकी, सगळे नाते ऋणानुसंबंध. आणि सर्वप्रथम मला आठवण काढायची आहे माझ्या आजोबांची, माझ्या आजींची, नानासाहेब मानाजी तिडके आणि गजराबाई नानासाहेब तिडके. ते आज असते हे सर्व पाहायला तर त्यांना खूप जास्त आनंद झाला असता. माझे आजोबा म्हणायचे की माझ्या वडिलांना क्लास 1 ऑफिसर करायचं, तर ते थोडं नशीब असतं म्हणा किंवा नशीब असं गोल फिरून कधीतरी काम करतं आणि माझ्या रूपात आलं हे माझं भाग्य, सौभाग्य आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि माझ्या मातापितांची पुण्याई. आता काय होतं की मी म्हणजे एवढं असं पब्लिक स्पीकिंग कधी केलेलं नाही आहे आणि तुम्ही मला पुत्रासारखं प्रेम दिलेलं आहे. तर पुत्र काही चुकीचा बोलला तर माफही करायचं असतं, ते तुम्ही आता थोडं लक्षात ठेवा. आणि कसं आहे, मी 4 वर्ष मुंबईत राहिलेलो आहे, सगळे मित्र थोडे नॉर्थ इंडियन होते. आता दिल्ली वगैरे मध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असताना आम्ही सहसा इंग्लिशमधूनच बोलायचो, तर एखादा शब्द वगैरे येऊ शकतो. तर त्यामुळे मी माफी मागतो. तुम्हाला जर नाही समजलं तर तिथेच थांबवा, मी माझा पुरेपूर प्रयत्न करेल मराठीत समजून सांगायचा. आता कसं होतं की मी काल परवाचीच गोष्ट आहे, मी म्हटलं की काय सत्कार वगैरे करायची गरज आहे, म्हटलं मीच येऊन प्रत्येकाच्या घरी भेट देतो, काय गायडन्स करायचं ते करतो म्हटलं. आणि पाहिलं ते पोस्टर, भव्य सत्कार. म्हटलं आता मी मुंबईत राहिलेलो आहे, दिल्लीत राहिलेलो आहे, काय भव्य असणार आहे म्हटलं. इथे येऊन तर कळलं मला की भव्य इथेच आहे, तिकडे काही नाहीये. आता त्यानंतर विचार केला की आता बोलावं काय, तर मी 2-3 गोष्टी विचार केल्या की पहिलं बॅकग्राऊंड देऊ आपण, त्यानंतर अभ्यास कसा केला ते सांगू आणि काय आपण करू शकतो या भागात त्याच्यावर बोलू. तर बॅकग्राऊंड तर तुम्ही श्रीनिवास काका संपवलेलं आहे, अभ्यास तर कोणीतरी सांगून दिलेलं आहे की 20 तास करायचो, तसं काही नाही आहे, कोणी घाबरू नका. आणि हे बघा की आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला की आता मी जस्ट एक्झाम संपवलेली आहे, मी ट्रेनिंग घेतलेली नाही आहे. तर माझे जे विचार आहेत ते आत्ताही रॉच आहेत, मला असं प्रोफेशनल ट्रेनिंग भेटलेलं नाही आहे आणखीन. तर मला नाही वाटत IAS जिल्ह्याचा बॉस असतो, तो तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी असतो, सिव्हिल सर्वंट. आणि माझी इच्छा तीच आहे. आता कुठे भेटतं काय भेटतं ते काही मला माहीत नाही, पण या सर्व कार्यक्रमामुळे त्या मातीचा सेंट तर मला लागलेला आहे आणि मला नाही वाटत जसं पप्पा म्हटले विसरेल मी. आता इन जनरल मी तुम्हाला माझं प्रिपरेशनचं जर्नी सांगतो. मी 4 वर्ष IIT मुंबईमध्ये होतो, ते मस्त कॉलेज होतं. तिथे सगळ्या गोष्टी पाहिल्या की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब वगैरे कसा असतो काय असतो, आणि शेवटी ठरवलं की IIT ठीक आहे, आता आपण UPSC करू. आणि टेक्निकली तर माझा हा 3रा अटेम्प्ट आहे. मी जस्ट डिग्री झाल्या सहज असं अटेम्प्ट दिला होता आणि क्लासेस वगैरे म्हणजे मी एक फाउंडेशन कोर्स घेतला होता, पण 1 आठवडा फॉलो केला आणि मला कळालं की हे तर म्हणजे यांचा सिलेबस संपण्याचं हे दिसतच नाही. तर पहिला प्रॉब्लेम UPSC मध्ये सहसा येतो की तुम्ही एका क्लासेसच्या मागे जाता आणि त्याचा सिलेबसच संपत नाही. तर हे एक मेजर प्रॉब्लेम असतो. दुसरा एक प्रॉब्लेम काय असतो की सोर्सेसच खूप जास्त झाले आजकाल की काय फॉलो करावं तेच कळत नाही.
लागतं, प्रॉपर गायडन्स लागतं. आणि इथे इथे मी आपल्या गावातील तरुण पिढी जी आहे त्यांची मदत करू इच्छितो. तिसरं आता म्हणजे पूर्ण त्या जर्नीमध्ये काय आहे की पहिला मग 1 वर्ष अभ्यास केला, मग 2024चा अटेम्प्ट दिला. जसं पप्पा म्हटले की थोडा हवेत होतो की हमारा नहीं होगा तो किसका होगा. तो 0.8486 मार्क्सने गेलं माझं प्रिलिम्स. आणि ठीक आहे, म्हणजे त्याचं काय, प्रिलिम्स नसतं गेलं तरी मेन्स गेलंच असतं. असं असतं की एक गोष्ट जर प्रिपेअर्ड नसेल तर पुढचा पल्ला कसा पुढे करणार, तर ती देवाची इच्छा म्हणायची. आणि आणखीन एक म्हणजे महत्वाचं एक गोष्ट मी आवर्जून मांडू इच्छितो की सर्कल, तुमचे मित्र हे खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतं कोणत्याही जर्नीमध्ये. तर माझा एक मित्र होता जो सोबतच प्रिपरेशन करत होता आणि त्याने मागच्या वर्षी IPS बनला होता आणि यावर्षी माझ्यासोबत मोस्टली IAS बनेल. तर त्याच्याशी संबंध असल्यामुळे माझाही खूप फायदा झाला. तर लोक आसपास असेच ठेवा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करताय, ज्याने म्हणजे तुम्ही ध्येय वेडे व्हाल आणि तुम्हीही एफर्ट म्हणजे कॉम्पिटिशन असावी त्यात. आणि ते करता करता आता पुढचा अटेम्प्ट 2025चा दिला. त्याच्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये थोडं पोट दुखायला लागत होतं, तर थोडं ChatGPTवर डायग्नोसिस वगैरे केलं, तर वाटलं हर्निया वगैरेचं दिसतोय. वाटलं तर प्रिलिम्स देऊ आपण, फेल झालो तर बघू आता काय असतं. त्यानंतर प्रिलिम्स वगैरे पास झालो. मग मेन्स दिल्यानंतर विचार केला की मेन्स नंतर पाहू. मग मेन्स दिली. मग मेन्स दिल्यानंतर असं झालं की मी 1-1.5 वर्षापासून जे प्रिपरेशन सोडून मित्र होते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच नव्हतो. म्हटलं थोडं फिरून येतो, त्याच्यानंतर बघू काय असतं. त्याच्यानंतर कळालं की हर्नियाचा प्रॉब्लेम आहे, थोडं ऑपरेशन वगैरे करावं लागेल. तर सर्जरी वगैरे केली आणि त्यानंतर मग हे इंटरव्ह्यू वगैरे झालं. तर असा माझा हा प्रवास होता. आता म्हणजे आणखीन थोडं विषयाला डावलून आपण सर्वांनी माझ्या अगोदर येणाऱ्यांनी सांगितलं की एज्युकेशन, शिक्षण हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि आता आपण विचार करतो IAS, MBBS, डॉक्टर, मतलब म्हणजे एम्स वगैरेवाला किंवा IITN. मला 1% वाटत नाही शिक्षणाचं ते काम असतं. मला असं वाटतं शिक्षणाचं काम तुम्हाला एक चांगला नागरिक बनवून ठेवणं, जेणेकरून तुम्ही आमच्यासारखे जे सिव्हिल सर्वंट बनणार आहेत पुढे त्यांच्यावर आणि जे पॉलिटिशियन आहेत त्यांच्यावर वचक ठेवू शकता की तुम्हाला तुमचे राईट्स आणि ड्युटीज कळता शिक्षणामुळे. तर ते माझ्या हिशोबाने जर तुम्ही चांगले नागरिक बनताय तर ते शिक्षणाचं काम आहे. आणि त्या हिशोबाने आपण आपल्या पाल्याला हे केलं. आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे, आता मी तुम्हाला कसं सांगणार की तुम्ही तुमच्या मुलांना कसं घडवायचं. मी तुम्हाला फक्त हेच म्हणेल की जर त्या तुमच्या मुलाला असं 11वी 12वी किंवा मग स्पर्धा परीक्षांचं काहीही गायडन्स वगैरे लागत असेल तर मी इथे आहे. माझा नंबर तुम्ही माझ्या आईवडिलांकडनं घेऊ शकता. आणि आता तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलंय, असं निशब्द करून टाकलंय, एक उपकार करा, तुमच्या सेवेची संधी द्या. बस हीच तुमच्या जर्नी प्रार्थना. आणि शेवटी संपवताना हेच म्हणू इच्छितो की जोपर्यंत या मातीत मिळण्याचा योग्य आणि सौभाग्य भेटत नाही तोपर्यंत या मातीसाठी माझे सर्वस्व अर्पण. जय हिंद.